मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचं स्वागत करतो. तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले खूप सारे व्हिडिओ आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनल जाऊन भेट द्या. व्हिडिओ आवडते लाईक करा. व्हिडिओमध्ये जी काय तुम्हाला माहिती दिली आहे ती फायद्याची तोटे जे काय तुमची प्रतिक्रिया असेल ते तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता. तर याच्या अगोदर आपण आंबा लागवडीबद्दल किंवा आंबाची कलम बनवण्यापासून हार्वेस्टिंग पर्यंतचे खूप सारे आपले व्हिडिओ आहेत. तर आज एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे. तर बरेच दिवस झाले एक व्हिडिओ बनवायचा डोक्यात होतं. बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच एक जवळ वर्ष झालं. कारण बऱ्याच ठिकाणी आता सध्या सुळसुळाट चालू आहे की मोठी रोपं लावा आणि एका वर्षात उत्पन्न चालू करा. कारण ज्यांच्याजवळ पैसा आहे फक्त वेळ नाही, नोकरदार असतील व्यावसायिक असतील त्यांच्याजवळ पैसा आहे पण त्यांच्यासाठी वेळ नाही किंवा शेतात कार्य करण्यासाठी वेळ नाही, मेंटेनन्स करायला माणसं नाहीत. मग ती लोक काय करतात, आम्हाला मोठी रोपं द्या, आम्ही लावतो, पुढच्या वर्षीपासून आमचं माल चालू झाला पाहिजे असं सांगितलं जातं. पण जर तुम्ही मोठी रोपं लावत असाल, मोठी रोपं म्हणजे काय असते, आता ह्याच्या अगोदर पण आपण कलमाची निवड कशी करावी हा आपला जो 8-10 मिनिटाचा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपलं 1.5-2 फुटा रोपापासून 4-5 फुटापर्यंत रोप हातात घेऊन तुम्हाला सांगितलं की कोणतं रोप लावलं तर काय होईल काय नाही. तर तोही तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर बरीच जण जी मोठी रोपं लावतात, मोठी म्हणण्यापेक्षा ते 21 जी बॅग असते अशी 50 किलोच्या बॅगेत रोपं असतात. त्याचे स्टिक सर्वसाधारण असे जाड असते आणि रोप जवळ 7-8 8.5 8 ते 9 फुटापर्यंत असतं, 7 ते 8-9 फुटाचे. पण वर जर तुम्ही त्याला ब्रँचिंग बघितली तर त्याला खचून 10-15 ब्रँचिंग फक्त मॅक्सिमम असते. आणि शिवाय ही अशी रोपं सगळी आंध्राला बनवल्यामुळं त्यामध्ये फसगत होण्याची 100 मध्ये जवळजवळ 90% चान्सेस असतात की त्यामध्ये तुम्हाला वेगळी व्हरायटी मिळते. तर अशी रोपं आंध्राला बनवली जातात. आता ज्यावेळेस तुम्ही विचार करता की आपण मोठी रोपं लाव्या, अशी 21 बॅगेतली मोठी रोपं लाव्या आणि आपलं उत्पन्न लगेच चालू होईल, तर कृपया तशी लावू नका. कारण तुम्ही जर आपल्या आता ह्याच्या अगोदर व्हिडिओ बघितले असतील तर आपण 2 वर्षातला जो आपण प्लॉट दाखवला किंवा 8-10 महिन्याची झाडं दाखवलेत, जी झाडाची उंची आपल्या 3-4-5 फुटापर्यंत आहे आणि त्याला जर ब्रँचिंग तुम्ही बघितली तर त्याला सर्वसाधारण ब्रँचिंग 30 ते 50 पर्यंत त्याला ब्रँचिंग आहे. आणि आज आपण झाड लावतोय, आंब्याचं झाड उंच झालं म्हणजे उत्पन्न देत नाही. आंब्याचं झाड कमी उंचीत जास्त ब्रँचिंग झाली पाहिजे, सूर्यप्रकाश पूर्ण झाडात गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काळजी घेणं किंवा छाटणी करणं गरजेचं असतं. जर तुम्ही अशी झाडे लावली तर 100% तुम्हाला छाटणी करता येत नाही, कारण ती झाडं ऑलरेडी असतानाच इतक्या लेवलची असतात. मग ते तुम्हाला छाटणी घेता येत नाही. म्हणजे 6-7-8 फुटापासून त्याला वरती थोडी ब्रँचिंग असते. आपण असं समजू की अजून 2-3 वर्षांनी त्याला ब्रँचिंग वाढेल, पण जी ब्रँचिंग वाढली ती वाढणाऱ्या 7-8-9 फुटाच्या पुढे. मग अशा वेळेस आपल्याला त्याला फवारणी करता येत नाही किंवा त्याला आपल्याला माल काढायचा असेल, माल काढता येत नाही आणि त्याशिवाय ती झाडं म्हणावं अशी सेट होत नाहीत. आता ही जी झाडं तुम्ही बघताय ही मी विक्रीसाठी इथं आणलेली नाहीत. जो आता शक्तीपीठ हायवेमध्ये कालवा चालू होता, गोवा-नागपूर हायवे, तो आपल्या शेतातून जात असल्यामुळं ही अशी झाडं बऱ्याच ठिकाणी हायवेला किंवा जिथं धरण होणार आहे, कॅनल होणार आहे त्या ठिकाणी अशी मोठी कलमं लावली जातात. त्याचं व्हॅल्युएशन जास्त मिळतं, त्याच्यापासून आपल्याला पैसे त्याचे मिळतात, म्हणून मोठी रोपाची लागवड केली जाते. मग त्यात आणलेली रोपं काही थोडीशी हिथं आहेत. मी आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला सांगितलं नाही की बाबा मोठी रोपं लावा. जे माझ्याकडे मोठी रोपं मागणी करायसाठी आले त्यांनाही मी त्यांचं मन परिवर्तन करून, त्यांना मन परिवर्तन म्हणण्यापेक्षा तिथं प्रॅक्टिकल त्यांना माझे प्लॉट दाखवले की त्यांना बघा म्हटलं की कमी उंची तर झाड कसं सेट होते. तुम्ही जर मोठी झाडं लावाल तर विनाकारण तुमचे जास्त पैसे जाणार आहेत आणि शिवाय तुम्हाला व्यवस्थित झाड डेव्हलप करता येत नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता हे जे झाड जळलेलं आहे त्याची मी आता ही बॅग काढलेली आहे. त्या मुळाची जी झालेली दशा आहे ती आज आपण इथं बघू शकता. आता हे झाड एवढं मोठं झालं म्हणजे हे कमीत कमी 2 ते 2.5-3 वर्ष या बॅगेत राहिलेलं आहे. ते बॅगाची हे बघा तुम्ही मुळ्या, आपण जो कॉइलिंग म्हणतो, जास्त मोठी रोपं घेतल्यानंतर आत कॉइलिंग होतं किंवा त्या झाडाची वाढ होत नाही असं आपण ऐकलं असेल जुन्या माणसांकडून किंवा शासकीय काय अधिकारी असतील, विद्यापीठ असेल, ते सांगतं की जास्त मोठी रोपं लावू नका. आता हे जे झाडाचं मेन मूळ आहे, हे झाडाचं जे मेन सोटमूळ असतं, जे खाली पूर्ण जातं, जे झाडाला आधार देतं, झाडाला रोगप्रतिकारशक्ती जास्त बनते, शिवाय झाडाची लाईफ वाढते. आणि ते जे सोटमूळ असतं ते जास्त दिवस अशा बॅगेत राहिल्यामुळं ते अशा प्रकारे गुंडाळी होते. हे जर तुम्ही सोटमूळ बघितलं ह्याची अशी खाली ही अशी गुंडाळी झाली, म्हणजे हे झाड आता खाली इथं वाढू शकत नाही कारण एवढं सेट झालं इथं. मग तुम्ही जर अशी झाडं लावली, आता जर तुम्ही बघितलं लहान बॅगेत जर रोप बघितलं तुम्ही, सर्वसाधारण जे आपली 6x8 किंवा 9x11 बॅग असते त्यामध्ये पण नॉर्मल गुंडाळी झालेली असते, पण त्याची मुळी इथं अशी लहान असते आणि एवढी जरी गुंडाळी झाली तर ती परत भविष्यात सरळ होते. पण अशी जर तुम्ही मोठी रोपं लावत असाल तर अशी मोठी कधीच तुम्हाला ती सरळ होणार नाही. त्यासाठी आता मला सांगा, ही झाड आहे, तुम्हाला वाटते मोठं झाड आहे, पण ह्या मुळाची झालेली अवस्था बघा. आता ही जी बॅगेत काढली जाते त्याची बॅग तोडून रोपं दिली जातात.
कारण की जोपर्यंत झाडाची मुळी जास्त खाली जात नाही, जमिनीत जात नाही, तोपर्यंत झाड वाढत नसते. त्यामुळं या मुळ्या खाली तोडत नसतो. पण ज्यावेळेस रोपं द्यायची असतात त्यावेळेस या मुळ्याची कटिंग करून रोपं दिली जातात. शिवाय त्याचं छोटमुळं असं होतं. त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल की माझ्याकडे पैसा आहे, चिक्कार पैसा आहे, मी मोठी झाडं लावेन आणि लगेच प्लॉट चालू करेन, तर तसं होत नाही. तर हे प्रात्यक्षिक आज मी तुम्हाला इथं दाखवतो. त्यामुळे रोपाचं सिलेक्शन करताना कोणी एक काय ते सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः जरा तुमचं स्वतः डोकं वापरा, जास्तीत जास्त प्लॉट व्हिजिट द्या आणि त्यानंतर मग कोणतं रोप लावायचं ते तुम्ही ठरवा. त्यासाठी आपली जरी नर्सरी असली तरी आपण फोनवर फक्त कुणाला रोपं देत नाही. आपण सांगतो की या आमच्या बागेला भेट द्या, रोपं बघा, लागवडीची पूर्ण माहिती घ्या. लागवड अंतर असेल, त्याची छाटणी असेल, त्याचं खत व्यवस्थापन असेल, त्याचं पाणी व्यवस्थापन असेल किंवा त्याच्या होणारे भविष्यात संभाव्य धोके असतील, मग कोणती काळजी घेतली पाहिजे, काय घेतली पाहिजे, फवारणी कोणती केली पाहिजे, या सर्व गोष्टी आपण इथं सांगत असतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.